जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल ना, तर तुम्हाला प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक मोमेंटममध्ये ट्रेड करण्याची काही गरज नाही. आता मी हे असं का म्हणतोय ते सांगतो, बट त्याआधी तुम्ही आज माझं P&L पाहून घ्या. तर हे माझं लाईव्ह अकाउंट आहे आणि यामध्ये तुम्ही माझं आजचं P&L पाहू शकता. तर मी असं का म्हटलो, की प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक मोमेंटममध्ये ट्रेड करण्याची गरज नाही. तर मी तुम्हाला आता ह्या वीकचा P&L शो करतो. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लास्ट वीक. तर यामध्ये पाहू शकता तुम्ही फक्त एकच ट्रेड घेतलाय आणि तो पण आज मॉर्निंगला घेतला होता आणि मी 2 दिवसापासून एकही ट्रेड घेतला नव्हता. त्याचं कारण एकच की मार्केटमध्ये मोमेंटम नव्हते आणि कुठल्याही स्ट्रॅटर्जीनुसार मला कुठलाही ट्रेड मिळत नव्हता. त्यामुळे मी कुठलाही ट्रेड नाही घेतला आणि आज जसं मॉर्निंगला आपल्या महाबली स्ट्रॅटर्जीनुसार मला ट्रेड मिळाला, मी तो ट्रेड प्लेस केला. तो हा ट्रेड आहे आणि ह्या ट्रेडमध्ये जशी एंट्री घेतली तसं वन साईड टार्गेट मिळालं आणि मी जवळपास 1:3चं टार्गेट घेऊन जवळपास $500चा प्रॉफिट बुक केला. तर तुम्ही आपल्या स्ट्रॅटर्जीची ॲक्युरसी पण पाहू शकता. मॉर्निंगपासून जवळपास 8 ट्रेड मिळालेत. त्यामध्ये 3 ट्रेडमध्ये असेल आणि जे काही 5 ट्रेड आहेत त्यामध्ये जवळपास 1:3च्या पण प्लस आपल्याला टार्गेट मिळालेलं आहे. बट मी प्रत्येक ट्रेड घेतलेला नाही. एकच ट्रेड घेतला. त्या ट्रेडमध्ये मी $500चा प्रॉफिट बुक केला आणि मी माझा डे क्लोज केला. कारण की माझं जे टार्गेट आहे ते अचीव झालं आणि मी डे क्लोज केला. माझं टार्गेट हे नाही की मी जास्त ट्रेड करेल. मी फक्त 1 ते 2च क्वालिटी ट्रेड करतो. त्यामध्ये जो काही प्रॉफिट लॉस असेल त्यानुसार मी माझा डे क्लोज करतो. ट्रेडिंगमध्ये स्ट्रॅटर्जी महत्त्वाची नाही तर डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन फॉलो करा, प्रॉफिट तुमच्याकडे ऑटोमॅटिक येईलच.